हरि ओम. आज शुक्रवार 7 ऑगस्ट 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की रूपाची ओळख नामानेच होते. ऐकूया त्यांचे विचार. नुसत्या शास्त्र पठणामुळे होणाऱ्या ज्ञानापेक्षा भक्ती ही निश्चित श्रेष्ठ आहे. भक्ती म्हणजे परमात्मा स्वरूपाचं परमप्रेम. कर्म, ज्ञान, योग ही साधन असून भक्ती हे साध्य आहे. कर्ममार्गामध्ये नुसतं कर्म बरोबर करण्याच्या हिशेबात मन अडकून जातं. म्हणून नुसता कर्ममार्गी कर्मठ आणि जड बनतो आणि त्याला भगवंताचा विसर पडतो. योगामध्ये वृत्तींना आवरून धरण्याची खटपट करावी लागते. वृत्ती शांत झाल्या म्हणजे मन शून्याकार होतं. वृत्ती आवरणाऱ्याला भगवंताचं प्रेम असेलच असं सांगता येत नाही. ज्ञानमार्गामध्ये आत्मविचाराला प्राधान्य असल्याने तिथे बुद्धीच्या सामर्थ्यावर फार भर असतो. पण मायेचा जोर फार विलक्षण. तो विलक्षण असल्यामुळे साधकाला ती केव्हा फसवील याचा नेम नसतो. ज्ञानमार्ग फार कठीण आहे. ज्ञानमार्गी माणसाला अभिमानाची बाधा लवकर होते. माझं मतच तेवढं खरं असं तो धरून चालतो. ज्ञानी मनुष्य जगताला माया कार्य मानतो. म्हणजेच जगत मिथ्या आहे असं तो समजतो. परमात्मा जर सर्वव्यापी आहे तर हे जगत त्याच्यामध्येच असलं पाहिजे. म्हणून भक्त हा या सृष्टीला मिथ्या न मानता भगवंताची लीला समजतो. त्याला या सृष्टीमध्ये सर्व ठिकाणी भगवंताचा महिमा, त्याचा विभूतिमत्व आणि त्याचा आनंद भरलेला दिसून येतो. सृष्टीमधलं सौंदर्य, माधुर्य, मनोहर भाव, पावित्र्य आणि प्रेम पाहून जीव मोहित होतो. पण सृष्टीमधल्या विभूती रूपांची उपासना करून जीवाची तृप्ती होत नाही. कारण विभूती हे साक्षात भाव नाहीत आणि म्हणून भगवंताच्या साक्षात गुणांची आणि भावाची जरुरी लागते. त्यांच्या प्राप्तीने जीवाची तृप्ती होते. मात्र सौंदर्याने आणि माधुर्याने भरलेलं हे भगवंताचं स्वरूप आहे हे समजायला त्याला भगवंताचं नाम देणं जरूर आहे. कारण त्या रूपाला भगवंताचं नाम दिलं नसेल तर ते रूप मायावी राक्षसाचं देखील ठरेल. कुंभाराने एकाच मातीपासून अनेक प्रकारची भांडी तयार केली. प्रत्येक भांड्यात मातीशिवाय दुसरं काहीच नाही, तरी प्रत्येक भांड्याचं नाव निराळं. तुकाराम बुवा एवढे मोठे संत बनले, पण भगवंत सर्व ठिकाणी व्यापून आहे म्हणून ते विठोबाला राम म्हणाले नाहीत किंवा दत्ताला महादेव असं म्हणाले नाहीत. जगत हे भगवंतापासून भिन्न नाही. जगतात आढळणारी सर्व रूप भगवंताचीच आहेत, पण रूपाची ओळखण नावानेच होते. प्रत्यक्ष आकाराला आलेली अनेक रूपं नाहीशी झाली ना तर त्यांचं नाव टिकून राहतं. म्हणजे नाम हे देश कालाच्या मर्यादेच्या पलीकडे आहे आणि म्हणून ते रूपापेक्षा जास्त सत्य. नक्कीच. आणि जे सत्य आहे ते श्रेष्ठ असलंच पाहिजे. सत्य वस्तू ओळखणं हाच परमार्थ. भगवंताची रूप जिथून येतात तिथे नामाचे वास्तव्य आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.